नमस्कार मंडळी, विदर्भाची गृहिणी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे। तर उन्हाळ्याचे दिवस आहे, खूप जास्त ऊन तापत आहे आणि अशा उन्हामध्ये आपल्या शरीराला कुठेतरी गारवा देण्यासाठी आपण थंड पेय, शीतपेय घेत असतो। त्यामध्ये आपण आज घरगुती पद्धतीने लस्सी तयार करणार आहे आणि अशा पद्धतीने आपण बघा मार्केटमधून दही विकत आणलेलं आहे। हे घरगुती दही आहे आणि तिथून आम्ही विकत आणलेलं आहे। आता आपण या दह्यापासून सगळ्यांसाठी, फॅमिलीसाठी लस्सी बनवू शकतो। तर अशा पद्धतीने घट्ट दही आणलेलं आहे, बघा किती छान दही आहे। अशा पद्धतीचे दही आपण घेतले आहे। आता आपण हे एका मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेणार आहे, ज्युसरच्या भांड्यामध्ये। तर आता आपण बघा दही टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर तुम्हाला ज्या पद्धतीने गोड दही लागते किंवा तुम्ही ज्या पद्धतीने गोड खाता त्या पद्धतीने तुम्ही यामध्ये साखर टाकून घ्यायची आहे। मला ज्या पद्धतीने गोड लागते त्या पद्धतीने इथे साखर टाकून घेतलेली आहे। आता आपण या दह्याला छानपैकी थोडेफार 1-2 वेळा छानपैकी फिरवून घेऊ। मिक्सरचे पॉट लावून आपण आता छानपैकी फिरवून घेऊ। अशा पद्धतीने बघा आपण फिरवून घेतलेले आहे आणि तुम्ही बघू शकता किती छानपैकी आपलं दही फिरवून घेतलेलं आहे। यामध्ये साखर सुद्धा छानपैकी विरघळलेली आहे। आता आपण हे 1-2 वेळा असे छानपैकी फिरवून घेतलं की आपण हे ग्लासमध्ये टाकून घेऊ। त्याआधी आपण बघा तुम्हाला ज्या पद्धतीचे ड्रायफ्रूट्स आवडतात त्या पद्धतीचे ड्रायफ्रूट्स आपण यामध्ये टाकून घेणार आहे। मी इथे काजू, बदाम, मनुका आणि बदाम घेतलेला आहे। आता बघा ग्लासमध्ये आपण सगळ्यात आधी थोडे बदाम आणि काजू टाकून घेणार आहे। त्यानंतर आपण त्यामध्ये जे दही आपण ब्लेंड करून घेतले ते आता यामध्ये टाकून घ्यायचे आहे, बघा अशा पद्धतीने। आणि त्यानंतर आपण पुन्हा एकदा थोडे ड्रायफ्रूट्स त्यामध्ये घालायचे आहे, जे मधामध्ये आपल्याला थोडंफार पिताना, खाताना असं आपण आपल्या दातामध्ये आलं की चवीला छान लागते। मला अशा पद्धतीची लस्सी आवडते, त्यामुळे मी अशा पद्धतीने बनवली आहे। आणि आता आपण त्यामध्ये आणखीन आपल्याला थंडावा देण्यासाठी अशा पद्धतीने आईस्क्रीम टाकून घ्यायचे आहे। तुम्हाला जो फ्लेवर आवडतो त्या पद्धतीचे किंवा ते आवडीचे आईस्क्रीम यामध्ये टाकून घ्यायचे। त्यानंतर पुन्हा त्यावरती थोडे आणखीन ड्रायफ्रूट्स घालायचे आहे, म्हणजे मुलांनाही खायला आवडेल आणि आपल्यालाही। त्यावरती आपण थोडे फ्रूट्ससुद्धा बारीक करून घालणार आहे, तुम्हाला आवडत असेल तर, नाहीतर ऑप्शनल आहे। अशा पद्धतीने बघा आपली लस्सी तयार झालेली आहे। तुम्ही एकदा नक्की बनवून बघा। तुम्ही अशा पद्धतीने घरी जर लस्सी बनवून खाल्ली तर तुम्हाला मार्केटमध्ये जाऊन लस्सी खाण्याची गरजच नाही। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा व माझ्या पुढील रेसिपीसाठी तयार राहा। नक्की एकदा बनवून बघा आणि उन्हाळ्यामध्ये अशा पद्धतीचे थंड थंड पेय बनवून खा आणि आपल्या शरीराची उष्णता कमी करण्यासाठी अशा पद्धतीचे पेय